नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप गणित या विषयामध्ये कोण आणि कोणाचे प्रकार याच्यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत, जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. चला तर वेळ न लावता लगेच सुरुवात करूया. सुरुवातीला आपण सोपे सोपे प्रश्न घेतलेले आहेत. बघा, पहिला प्रश्न आहे, 63 अंश मापाच्या कोणाच्या कोटी कोणाचे माप किती आहे? तर त्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी कोटी कोण दिले. पहा, कोटी कोण कशाला म्हणायचं, म्हणजे त्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते, त्याला आपण कोटी कोण म्हणणार एकमेकांचे. तर आपल्याला याच्यातला पहिला कोण दिलेला आहे 63, तर दुसरा कोण काढायचा म्हणजे त्याच्या कोटी कोणाचे माप काढायचे. म्हणजे सरळ सरळ आपल्याला फक्त त्या 90 मधून हा पहिला कोण काय करायचा आहे, वजा करायचा आहे. आपल्याला उत्तर येणार आहे. पहा, म्हणजे 90 मधून जर आपण 63 वजा केले तर किती होईल? पहा, 10 3 गेले 7, हातच्याला 1, 9 7 गेली 2, म्हणजे 27 डिग्री. म्हणजे आपलं उत्तर आले. पहा, पर्याय क्रमांक 2 अगदी बरोबर आहे. एकदम सोपा प्रश्न होता सुरुवातीला. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. पहा, जर माप कोन बी बरोबर 70 अंश तर कोन बीच्या कोटी कोणाच्या पूरक कोणाचे माप किती असेल? आपल्याला बीचं माप दिलेले आहे 70 अंश, तर त्याच्या कोटी कोणाच्या पूरक कोणाचे माप, म्हणजे अगोदर याचा कोटीकोण काढून घेऊ आपण, हे की नाही. बीचं माप किती आहे? 70 आहे. मग आपण लिहू कोन बीचा कोटीकोण. आता कोटीकोण आत्ताच आपण पाहिला आहे की नाही. कोटीकोणाचं माप कसं काढतात, तर 90 अंशामधून हा कोण वजा करायचा, म्हणजे 90 वजा 70. कारण बीचा जर 70 अंश आहे तर त्याचा कोटीकोण किती होईल? 90 वजा 70 म्हणजे किती होणार आहे? तो 20 डिग्री येणार आहे. बरोबर आहे. आणि ह्या कोटीकोणाच्या याच्या पूरक कोणाचं माप विचारलंय, बरोबर ना. कोटीकोणाच्या पूरक कोणाचे माप. मग आता आपण करू 20 अंश जो आहे, 20 अंशाचा पूरक कोण काढून घेऊ आपण. येते लक्षात? एकदम सिंपल आहे. पहा, याचा पूरक कोण काढायचा म्हणजे काय, तर पूरक कोण कशाला म्हणायचं? ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्याला आपण पूरक कोण म्हणणार. कोटी कोण म्हटलं का 90 अंश, आणि पूरक कोण म्हटलं का 180 अंश. आता 20 अंशाचा पूरक कोण काढायचं म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? 180 मधून तो 20 काय करावं लागेल? मायनस करावं लागेल. आणि 180 मधून 20 गेले, किती राहिले? 160 अंश. अशा पद्धतीने आपलं उत्तर झाले. बा, पर्याय क्रमांक 4 अगदी बरोबर दिसत आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. पहा, x वजा 20 डिग्री आणि x अधिक 30 डिग्री हे एकमेकांचे कोटीकोण आहेत, तर प्रत्येक कोणाचे माप पुढीलपैकी कोणते आहे? म्हणजे आपल्याला सुरुवातीला एक्सच्या स्वरूपामध्ये हे दिलेलं आहे आणि ते दोन्ही पण आपले कोटीकोण आहेत, बरोबर ना. आणि आपल्याला त्यांचं माप काढायचं आहे. मग तुम्हाला माहिती आहे, जर कोटीकोण असतील तर त्यांच्या मापांची बेरीज किती यायला पाहिजे? 90 अंश यायला पाहिजे. मग आपण हेच करून घेऊ. x वजा 20 अधिक x अधिक 30 बरोबर किती यायला पाहिजे? 90 अंश यायला पाहिजे, बरोबर ना. ठीक आहे. आता एक्स आणि एक्स किती झाले? 2x. आणि इथं वजा 20 आहेत आणि अधिक 30 आहेत. 30 मधून 20 गेले, किती राहिले? 10 राहिले, बरोबर 90 आहे ना. 2x अधिक 10 बरोबर 90. इकडचे 10 तिकडे आपण वजा करूया, म्हणजे 2x बरोबर किती येणार आहे? 90 वजा 10 म्हणजे 2x बरोबर 80. तर x ची किंमत किती येणार आहे? 40. ठीक आहे. आता आपल्याला हे नाही विचारलं, आपल्याला काय प्रश्न विचारलाय की ती प्रत्येक कोणाचं माप किती असणार आहे. आपल्याला फक्त x ची किंमत आली. मग याच्यावरून आपल्याला पहिला x वजा 20 आहे, हे की नाही. x वजा 20 आहे म्हणजे x च्या जागी 40 ठेवायचं. 40 वजा 20 किती येणार आहे? 20. म्हणजे पहिला कोण 20 अंशाचा आला. दुसरा काय आहे? x अधिक 30 आहे. बा, बरोबर ना. म्हणजे आपल्याला x च्या जागी किती ठेवायचं? 40 ठेवायचं. म्हणजे 40 अधिक 30 किती होणार आहे? 70. म्हणजे ते कोण आहेत? 20 आणि 70. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला अगदी बरोबर येतोय. पहा, पुढील प्रश्न आपल्याकडे आहे. पहा, पंचकोणांच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज किती आहे? आता याच्यासाठी एक सिंपलचा फॉर्म्युला आहे. पहा, तो म्हणजे कोणता? 180 गुणिले n वजा 2. आता n म्हणजे काय? जी काही बहुभुजाकृती आहे, जसं की त्रिकोण असेल, चौकोन असेल किंवा पंचकोण असेल, या पद्धतीने, तर त्याच्यामध्ये त्याला जेवढ्या बाजू येतात ती म्हणजे n घ्यायची आणि आपल्याला उत्तर काढायचं. आता पंचकोण म्हटल्यानंतर त्याला बाजू किती असणार आहेत? 5 बाजू असणार आहेत, बरोबर ना. आपण येथे एनच्या जागी फक्त 5 ठेवायचं. म्हणजे 180 गुणिले 5 वजा 2, आणि म्हणजेच उत्तर किती येईल? 180 गुणिले 5 2 गेले, किती राहिले? 3. आणि 18 3 किती होतात? 54. म्हणजेच 540 डिग्री. पंचकोणांच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज किती येणार आहे? 540 डिग्री येणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 अगदी बरोबर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याकडे, प्रश्न क्रमांक 5. सोबतच्या आकृतीत मापकोन PQR बरोबर 110 डिग्री, तर मापकोन SQR चे बरोबर किती आहे? बघा, या ठिकाणी आकृती तुम्हाला दिसत आहे PQR आणि
आर क्यू एस किंवा एस क्यू आर असे दोन कोण आहेत. तर या कोणाला काय म्हणतात? याला रेषीय जोडीतील कोण म्हणतात. पहा कोणते येतं? रेषीय जोडीतील कोण. आणि रेषीय जोडीतील कोणाचं मापांची बेरीज जर आपण पाहिली तर ती किती असते? 180 अंश असते. म्हणजे एकमेकांचे पूरक कोण असतात ते. त्यापैकी हा जो पी क्यू आर आहे हा जर 110 असेल तर आपल्याला एस क्यू आर विचारलाय, म्हणजे एस क्यू आर म्हणजे हा कोण काढायचा आहे. ठीक आहे, त्याचं माप किती सिंपल पद्धतीने काढू शकतो आपण. म्हणजे समजा हा जर 110 असेल तर 180 मधून काय करायचं फक्त तो वजा करायचा. जास्त काही कॅल्क्युलेशन करायची गरज नाहीये, सिंपलच आहे की नाही. 180 मधून 110 गेले किती? 70, कारण ते दोन्ही पूरक असतात. बरोबर आहे ना. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 4 अगदी बरोबर आहे ते. पहा त्यानंतर पुढील प्रश्न आहे, आकृती दिलेली पहा आपल्याला आणि सोबतच्या आकृतीत मापकोन एपीडी बरोबर 70 अंश. बघा एपीडी म्हणजे या ठिकाणचा जो कोण आहे तो आपल्याला 70 अंश दिलेला आहे. आणि आपल्याला विचारलं आहे मापकोन बीपीसी म्हणजे बीपीसीचं माप काढायचं आहे. तुम्ही जर पाहिलं व्यवस्थित तर हे दोन कोण जे आहेत ते विरुद्ध कोण आहेत. म्हणजे एपीडी आणि बीपीसी हे कोण एकमेकांचे कसे आहेत? विरुद्ध कोण आहेत. म्हणजे ऑपोजिट अँगल असं आपण ज्याला म्हणतो. आणि विरुद्ध कोणाचं माप कसं असतं? सारखं असतं, म्हणजे ते समान मापाचे असतात. म्हणजे हा जर 70 अंशाचा असेल तर हा पण किती असणार आहे? 70 अंशाचा असेल बीपीसी, म्हणजे याचं माप किती येणार? 70 अंश. त्याचं कारण काय? तर ते विरुद्ध कोण आहेत आणि विरुद्ध कोणाची मापं सारखी असतात. त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा, आकृती आपल्याला दिलेली आहे, त्रिकोण एबीसी आहे आणि या ठिकाणी एक बाह्य कोन दिसत आहे तुम्हाला एसीडी नावाचा. इथे काय म्हटले पहा, सोबतच्या आकृतीत मापकोन ए बरोबर 70, हा 70 अंशाचा कोण आहे. बीचं माप आपल्याला दिलेलं आहे 60 अंश आणि आपल्याला कोण एसीडीचं माप काढायचं आहे. पहा एसीडी याचं माप काढायचं आहे. बरोबर ना. हा जो आहे हा या त्रिकोणाचा बाह्य कोण आहे. तर त्रिकोणाचं बाह्य कोणाचं एक सिंपल प्रमेय सुद्धा आहे. पहा है ना, थेरम आहे काय की बाह्य कोणाचं माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोणाच्या बेरजे एवढं असतं. म्हणजे ह्या दोघांच्या बेरजे एवढं असतं. डायरेक्ट ह्या दोघांची बेरीज जरी केली आपण 60 अधिक 70 तरी पण आपलं उत्तर होऊन जाणार आहे 6 7 13 म्हणजे 130 अंशाचा. म्हणजे या कोणाचं माप जे असतं ते त्याच्या हा जे काही दूरस्थ आंतरकोण आहेत त्या दोघांच्या बेर जेवढं असतं. ठीक आहे, म्हणजे 130 अंशाचं कोण येणार आहे. आणि समजा तुम्हाला हे जर नाही लक्षात राहिलं तर तुम्ही काय करू शकता. आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. बरोबर ना. म्हणजे हा 60 आहे, हा 70 आहे, म्हणजे 6 7 13 आणि 5 18 म्हणजे हे 50 डिग्री यायला पाहिजे. बरोबर ना. कारण का त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 असते, त्याच्यापैकी हा 70 आणि 60 आहे, मग राहिलेला 50 असणार आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट, हे दोन कोण जर पाहिले तर तुम्ही रेषीय जोडीतील कोण आहेत पहा. म्हणजे ए सी बी आणि ए सी डी हे दोन कोण रेषीय जोडीतील आहेत. आणि रेषीय जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज 180 असते, आत्ताच आपण पाहिलं होतं. म्हणजे हा जर 50 असेल तर हा किती असणार आहे? 130 असणार आहे. कसंही करू शकता, बाह्य कोणाचा प्रमेय वापरू शकता तुम्ही किंवा हा सुद्धा वापरू शकता. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 2 अगदी बरोबर येते पहा. त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा, एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या 1/5 पट आहे तर त्या कोणाच्या कोटी कोणाचे माप किती? पहा इथे प्रश्न काय विचारलाय, कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या. म्हणजे आपण एक काम करू, समजा तो जो कोण आहे तो कोण x अंशाचा आहे असं विचार करू. ठीक आहे, कोणाचं माप समजा x आहे तर त्याच्या पूरक कोण आपल्याला काढता येणार आहे. मग त्याचा पूरक कोण किती होईल बरं? साहजिकच आहे, पूरक कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 असते. मग कोण जर x असेल तर पूरक कोणाचं माप हा 180 वजा x असणार आहे. बरोबर ना. 180 मधून जर x वजा केला तर त्याचा पूरक कोण भेटणार आहे. आता कंडिशन काय दिली आपल्याला की हा जो कोण आहे त्या कोणाचं माप म्हणजे हे जे x आहे तो पूरक कोणाच्या म्हणजे 180 वजा x याच्या किती पट आहे? 1/5 पट आहे. मग मी फक्त ते समीकरणाच्या स्वरूपामध्ये लिहिलंय. बरोबर ना. म्हणजे x बरोबर 1/5 कंसामध्ये 180 वजा x झालं. आता आपल्याला याच्यावरून x ची किंमत भेटणार आहे पहा. मग काय होईल, इथं 5 ने भागले पहा, आपण इकडं गुणून घेऊ. म्हणजे x ला 5 ने गुणलं तर किती होणार आहे? 5x होणार आहे. बरोबर. पुढे काय होईल, इथं 180 वजा x, इकडचा वजा x इकडे घ्या, अधिक होऊन जाईल. म्हणजे 5x मध्ये अजून एक x मिळवायचा, 180 झालं. पुढे कॅल्क्युलेशन करून घेऊ आपण. 5 ने किती झाले? 6x झाले. बरोबर 180 आहे. तर x ची किंमत किती येणार आहे? 180 ला आपल्याला काय करावं, ह्या 6 ने भागावं लागेल. म्हणजे x ची किंमत येणार 6 त्रिक 18 म्हणजे 30. आता ही झाली फक्त x ची किंमत. बरोबर ना. पण आपल्याला विचारलंय काय, त्या कोणाच्या कोटी कोणाचं माप विचारलंय. म्हणजे हा जो x म्हणजे काय, तो कोण आहे त्या कोणाचं माप किती आलंय? 30 अंश आलंय. तो कोण आपल्याला 30 अंशाचा मिळालाय. तर आपल्याला त्याच्या कोटी कोणाचं माप विचारलंय. मग त्याचा कोटी कोण काढता येणार आहे आपल्याला, आहे की नाही.
कारण कोटिकोण जो असतो तो कसा 90 मधून वजा करायचा पहिला कोण, मग आपल्याला कोटिकोण भेटतो, कारण कोटिकोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते. 90 मधून 30 गेले किती राहिले 60. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 4 अगदी बरोबर येतोय पहा. अशा पद्धतीने आपण सोडू शकतोय. त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा, हा घड्याळावर आधारित प्रश्न आहे. बरोबर 10:30 वाजता घड्याळातील 2 काट्यामध्ये किती मापाचा कोन होईल? ठीक आहे. याच्यासाठी मी काय आता घड्याळ वगैरे काढत बसत नाही. 2 आकड्यामध्ये किती अंशाचा कोन असतो ते काही जास्त बघायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला वापरू शकता. तर त्याचा फॉर्म्युला आहे पहा, 30 गुणिले h वजा 11/2 गुणिले m. म्हणजे h म्हणजे काय, आवर, तास, आणि m म्हणजे काय, मिनिटं. मग इथं बघा 10:30 वाजले म्हणजे काय, 10 वाजून 30 मिनिटं. म्हणजे आपण हे कॅल्क्युलेशन जर केलं तर आपलं उत्तर लगेच येणार आहे पहा. 30 गुणिले h म्हणजे तास, किती, 10 तास, 10 घेणार आपण. इथं 11/2 गुणले मिनिटं किती येतं, 30 मिनिटं झालेली आहेत. हा सिंपलचा फॉर्म्युला वापरला तर आपल्याला बरोबर कोणाचं माप भेटणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय बघा, आता 30 आहे 300 वजा 2ने 30ला भाग देऊ आपण, 1 बे, आणि इथं 15 येणार आहे, 15 दून 30 होणार. 15 आणि 11चा गुणाकार केला तर किती येणार आहे पहा, 15 1 15, हातचाला 1, 15 1 15 आणि 1 16, म्हणजे 165. आपण काय करायचं, 300 मधून 165 वजा करायचे, आपलं उत्तर येईल पहा किती, 135. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 4 अगदी बरोबर येत आहे. एवढ्या सोप्या पद्धतीने हा प्रश्न सोडू शकताय. त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा, आपल्याला एक आकृती दिलेली आहे, त्याच्यामध्ये रेषा ए बी समांतर रेषा आर एस समांतर रेषा सी डी, म्हणजे ए बी आर एस आणि सी डी ह्या तीनही रेषा एकमेकांना समांतर आहेत, आणि पी क्यू ही त्यांची छेदिका आहे. वा, ही पी क्यू तुम्हाला दिसत आहे छेदिका. तर संगत कोण व आंतरकोण यांच्या एकूण किती जोड्या आहेत? आता संगत कोण आणि आंतरकोणांच्या जोड्या आपल्याला विचारलंय. त्यासाठी आपल्याला एक साधी सिंपल गोष्ट पहिले माहीत पाहिजे. काय, जर 2 समांतर रेषा असतील आणि एक छेदिका जर असेल तर संगत कोणांच्या जोड्या किती तयार होतात? तर संगत कोण म्हणजे काय बघा, समजा मी म्हटलं हा आणि हा एक संगत कोण आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर हा दुसरा, ही एक जोडी आहे संगत कोणांची. त्याच्यानंतर ही तिसरी बघा, बरोबर आहे. आणि ही जर आपण पाहिली तर ही चौथी जोडी आहे, बरोबर आहे. म्हणजे संगत कोणाच्या किती जोड्या तयार झाल्या? संगत कोणांच्या 4 जोड्या तयार झाल्या, बरोबर आहे. आणि आंतरकोणाच्या कधी, जर 2 रेषा समांतर असतील तरचा विषय चालला आहे की नाही. आता आंतरकोण जर आपण पाहिलं, आंतरकोणाच्या जोड्या जर आपण पाहिलं तर ही एक, याच्यामध्ये आंतरकोणाची ही एक जोडी पहा, पहिली, हा एक कोण आणि हा एक कोण, पहिली जोडी. आणि इकडच्या बाजूला ही एक आणि ही एक, बरोबर आहे ना. म्हणजे 2च जोड्या तयार होतात. इथं आंतरकोणाच्या जर आपण पाहिलं, आंतरकोणाच्या 2 जोड्या तयार होतात. कधी, हे 4 आणि 6 झाले. कधी होतात ते, जर 2 रेषा एकमेकांना समांतर असतील तर. आता इथं जर तुम्ही व्यवस्थित विचार केला तर ए बी आणि आर एस हे दोघींना समांतर आहेत एकमेकांना, म्हणून यांच्या 6 जोड्या तयार झाल्या, बरोबर आहे. त्याच्यानंतर आर एस आणि सी डी ह्या दोघी सुद्धा एकमेकांना समांतर आहेत, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा पुन्हा 6 जोड्या तयार होतील. आणि ही ए बी आणि सी डी हे सुद्धा एकमेकांना समांतर आहे, म्हणून त्यांच्या पण 6 जोड्या तयार होतील. म्हणजे एकूण 3 प्रकारे आपण जर पाहिलं तर 6 त्रिक 18 या ठिकाणी काय होणार आहेत, जोड्या तयार होणार आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 3 अगदी बरोबर आहे. म्हणजे ए बी आणि आर एसच्या बाबतीत जसं असणार आहे तसंच आर एस आणि सी डीच्या बाबतीत तयार होणार आहे, तसंच ए बी आणि सी डीच्या बाबतीत होणार आहे, बरोबर ना. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला अगदी बरोबर येतोय पहा. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, सेम त्याच पद्धतीचा आहे, फक्त या ठिकाणी आपल्याला कोणाचं माप काढायचं आहे. या ठिकाणी पहा, ए बी आणि सी डी ह्या 2 समांतर रेषा तुम्हाला दिसत आहेत, आणि जी एच जी आहे ती त्यांची छेदिका आहे. याच्यामध्ये आपल्याला दिले बा ई एफ सीचं माप बघा, ई एफ सी म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दिसत ई एफ सी, याचं माप आहे 3 x + 25, म्हणजे एक्सच्या स्वरूपामध्ये या कोणाचं माप आपल्याला दिलेलं आहे. आणि दुसरा आहे जीई बी, म्हणजे या ठिकाणचा कोण आहे जीई बी तुम्हाला दिसत आहे, या कोणाचं माप 2 x + 5 दिलेलं आहे. याच्यावरून आपल्याला विचारले डी एफ एच, बघा डी एफ एच म्हणजे या ठिकाणचा कोणाचं माप आपल्याला काढायचं आहे. तर या ठिकाणचा कोण म्हणजे काय आहे, जर तुम्ही पाहिलं तर हे दोन्ही कोण विरुद्ध कोण आहेत, विरुद्ध कोणाची मापं सारखीच असतात. म्हणजे हा जो डी एफ एच आहे आणि ई एफ सी आहे या दोघांचं माप सारखंच असणार आहे, बरोबर. म्हणजे याची किंमत काढली आणि याची किंमत सारखीच होणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाची पहिली अगोदर एक्सची किंमत आपल्याला काढावं लागेल. ती कशी काढायची, तर सिंपल आहे पहा. आता जर इथं पाहिलं तुम्ही जीई बी हा कोण आणि हा जो तुम्हाला दिसत आहे त्याचा विरुद्ध कोण होणार आहे ए ई एफ, हा त्याचा काय होणार विरुद्ध, आणि विरुद्ध कोणाचं माप सारखं असतो. म्हणजे हा जर 2 x + 5 असेल तर इथं हा सुद्धा 2 x + 5 असणार आहे, बरोबर आहे की नाही. हा 2 x + 5 म्हणल्यावर हा विरुद्ध कोण सुद्धा 2 x + 5. आता तुम्ही ह्या दोघांकडे जर पाहिले ना, हे दोन्ही आंतरकोण आहेत,
कोणते कोण आहेत? आंतरकोण. आंतरकोण परस्परांचे पूरक असतात, म्हणजे त्यांची बेरीज 180 अंश असते. मग सरळ सरळ आपण करणार आहे 2x अधिक 5 आणि त्याच्यामध्ये हा दुसरा कोण 3x अधिक 25, 3x अधिक 25, ह्या दोघांची बेरीज किती होणार आहे? 180. आणि ह्या समीकरणावरून आपल्याला काय भेटणार आहे? एक्सची किंमत भेटणार आहे पहा. म्हणजे इथं 2 आणि 3 किती झाले? 5x झाले. 25 आणि 5 किती झाले? 30, बरोबर आहे. आणि पुढं 180 आहे. 30 तिकडं वजा करू आपण, म्हणजे 5x बरोबर 180 मधून 30 गेले किती राहणार आहेत? बघा कॅल्क्युलेशन करून घ्या. 5x बरोबर 180 मधून 30 गेले 150. 5ने याला भाग द्यायचा 150ला, म्हणजे x ची किंमत किती येईल? 5 त्रिक 15 आणि 0, म्हणजे x ची किंमत आपल्याला 30 भेटलेली आहे. आता पहा x ची किंमत 30 भेटली, पण आपल्याला x ची किंमत नाही, आपल्याला काय करायचंय? DFHचं माप काढायचंय. DFH म्हणजे या कोणाचं माप काढायचं आहे. आणि हा कोणाचं माप आणि या कोणाचं माप कसं असणार आहे? सारखं असणार आहे. म्हणजे या कोणाचं माप 3x अधिक 25 असणार आहे, बरोबर आहे की नाही? विरुद्ध कोण आहे. आणि मग आपल्याला फक्त 3x अधिक 25 ची जर किंमत काढली तर आपल्याला भेटणार आहे DFH. म्हणजे इथं करणार आहे 3 गुणिले x ची किंमत किती आलेली आहे? 30 अधिक 25. बघा 30 त्रिक 90 अधिक 25 आणि आपलं उत्तर झालं 115 डिग्री. झालं. DFHचं माप 115 आलेलं आहे. पर्याय क्रमांक किती बघा? पहिला अगदी बरोबर दिसत आहे आपल्याला. त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा. एक रेषा 2 समांतर रेषांना छेदत असेल तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य होईल? म्हणजे समजा 2 समांतर रेषा आहेत अशा पद्धतीच्या आणि त्यांना एक रेषा छेदत आहे, म्हणजे समजा ही छेदिका आहे अशा पद्धतीची. जर असं असेल तर याच्यावर आधारित पहा, व्युत्क्रम कोण पूरक असतात. आता व्युत्क्रम कोण म्हणजे काय असतं? समजा मी म्हटलं हा कोण आणि हा कोण, म्हणजे या ठिकाणचा कोण आणि हा इकडच्या बाजूचा कोण, याला व्युत्क्रम कोण म्हणतात. अल्टरनेट अँगल्स म्हणतो आपण त्यांना. तर अल्टरनेट अँगल जे असतात ते पूरक नसतात. इथं म्हटलंय व्युत्क्रम कोण पूरक असतात, तर हे चुकीचं विधान आहे. आपल्याला काय विचारलंय? सत्य विधान विचारले. कारण हे पूरक नसतात. हे पूरक नसून कसे असतात? हे एकरूप असतात, ठीक नाही? व्युत्क्रम कोण कशा असतात? एकरूप असतात, इक्वल असतात नाही, कॉन्ग्रुएंट आपण ज्याला म्हणतो. त्याच्यानंतर पुढचा पर्याय पहा, संगत कोण पूरक असतात. आता संगत कोण म्हणजे आत्ताच आपण पाहिलं, म्हणजे समजा उदाहरण सांगायचं म्हटलं तर हा कोण आणि हा कोण हे एकमेकाचे संगत कोण आहेत. आणि संगत कोण कसे असतात? एकरूप असतात. हे सुद्धा पूरक नसतं, म्हणजे इथं सुद्धा काय एकरूप पाहिजे होतं, म्हणजे हे पण पर्याय चुकलेला आहे. तिसरा पर्याय म्हटलंय एकाच बाजूचे आंतरकोन पूरक असतात. अगदी बरोबर आहे पहा. म्हणजे हा कोण समजा मी म्हटलं हा कोण आणि इथलचा हा कोण, हे आंतरकोन आहेत एकाच बाजूचे आणि आंतरकोणांची बेरीज 180 अंश असते, बरोबर ना? म्हणजे ते पूरक असतात. म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 जो आहे तो विधान सत्य आहे. आणि शेवटचं जर पाहिलं तर विरुद्ध कोण पूरक असतात? नक्कीच नाही. विरुद्ध कोण कशा असतात? एकरूप असतात, ठीक आहे ना? हे सुद्धा विधान चुकलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 कसा आहे? अगदी बरोबर आहे. या पद्धतीने पण आपल्याला सोडता येणार आहे. आता एक शेवटचा प्रश्न आहे पहा. याच्यामध्ये शून्यांश मापाच्या कोणांच्या पूरक कोणाचे माप किती असणार आहे? म्हणजे एक कोण आहे त्याचं माप शून्यांश आहे, तर त्याचा पूरक कोण किती मापाचा असणार आहे? याचं उत्तर तुम्ही काय करायचं? कमेंट बॉक्समध्ये लिहायचंय. मी तुम्हाला सांगणार आहे बरोबर आहे की नाही आहे, ठीक आहे? आणि पर्याय तुम्हाला दिले तर 90 अंश आहे, 0 अंश आहे, 50 अंश आहे आणि 100 अंश. तुम्हाला फक्त हे माहिती पाहिजे पूरक कोणाचं माप किती असतं आणि त्याच्यानुसार मग त्याचा पूरक कोण तुम्ही आरामात काढू शकता. तर तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, ठीक आहे? धन्यवाद.